नमस्कार. वारीतील आत्मशोध यावर आपण बोलणार आहोत. माऊलींची वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे चालत जाणारा प्रवास नाही, तर तो आत्मशोधाचा, आत्मशुद्धीचा आणि ईश्वर प्राप्तीचा एक विलक्षण आध्यात्मिक प्रवास आहे. वारकऱ्यांसाठी वारी म्हणजे मनाच्या खोल गर्भात डोकावून आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याची एक संधी आहे. हा आत्मशोध वारीच्या प्रत्येक टप्प्यात अनुभवता येतो. गजरात, पावसात, उन्हात, भजनात, कीर्तनात, झोळीतील अन्नात वा सहप्रवाशांच्या डोळ्यामध्ये. या वारीची जी आत्मशोधाची सुरुवात आहे, त्यामध्ये वारीच्या सुरुवातीला वारकरी हे बाह्य रूपात प्रवासाला निघतो, टाळ मृदंग झेंड्यासह. पण त्याचवेळी अंतर्मनात एक विचार रुजू होतो, चालू होतो: मी कोण, मी का चालतो? या प्रश्नांची सुरुवातच आत्मशोधाचे बीज रोवते. वारीतील साधा, संयमित आणि शिस्तबद्ध जीवन प्रवास हे वारकऱ्याला आपल्या इच्छांचा, लोभांचा, अहंकाराचा त्याग करण्यास शिकवतो. रोजच्या सोयी सुविधा मागे टाकून पायात काटे, अंगावर मळ, पण मनात भगवंताची ओढ घेऊन चालणं म्हणजेच आत्मशोधाचा आरंभ होतो. भौतिकतेपासून दूर म्हणजेच आत्म्याकडे वळण. वारीत असताना व्यक्ती रोजच्या भौतिक जीवनापासून तुटतो. नाही मोबाईल, नाही सोशल मीडिया, नाही स्पर्धा, नाही प्रतिष्ठेचा अट्टहास, नाही माझं तुझं, नाही भेदभाव. या संपूर्ण विरक्तेतून आत्मा बोलू लागतो. वारीचा रस्ता म्हणजे एक संधी स्वतःशी संवाद साधण्याची. माझं जीवन काय आहे? मी कोणासाठी जगतो? माझं ध्येय काय? हे प्रश्न वारकऱ्याच्या मनात उमटत राहतात. नामस्मरणातून अंतर्मुखता. वारीच्या दरम्यान निरंतर नामस्मरण, ज्ञानोबा, तुकाराम, माऊली, यामुळे मन एका विशेष लयीत स्थिरावतं. हे नामस्मरण केवळ उच्चार नसतो, तो एक ध्यान प्रकार असतो, जो अंतर्मनात चालत असतो. यातून मनात साचलेल्या व्यर्थ विचारांचा कल्लोळ शांत होतो आणि अंतर्मुखता प्राप्त होते. सामूहिकतेतून आत्मचिंतन. वारी सामूहिक असली तरी प्रत्येकासाठी व्यक्तिगत प्रवास असतो. समविचारी भक्तांमध्ये असताना एखाद्या कीर्तनात एखादी ओवी वारकऱ्याच्या अंतःकरणाला भिडते. त्या क्षणी व्यक्तीला अनुभव येतो की परमेश्वर बाहेर नाही, तो आतच आहे. हा क्षणच आत्मशोधाचा परमोच्च बिंदू असतो. शरीर थकते, आत्मा जागतो. वारीत शारीरिक थकवा अटळ असतो. दिवसेंदिवस चालणं, झोपेचा अभाव, अन्नाची अनुपलब्धता, पण या कष्टातून आत्मा खऱ्या अर्थाने जागा होतो. शरीर थकलेलं असताना सुद्धा मन पांडुरंग नामात रमलेलं असतं. हेच अनुभवतो वारकरी. देह थकतो पण आत्मा अनुभवतो एक दिव्य शक्ती. अंतिम अनुभूती: मी म्हणजे कोण?